Indians, how are you guys? I hope my all Indians are doing well. So ली हमने कार और आज हम निकल पड़े हैं ट्रिप के लिए, और अकेले नहीं, साथ में 2 दोस्त हैं हमारे। तो आज हम हमारे अल्ट्रोस के अब तक 300 किलोमीटर हुए हैं और 300 किलोमीटर पे हम उसको ट्रिप पे लेके जा रहे हैं। बहुत मज़ा आने वाला है। रात को ही निकल रहा हूँ, अभी रात के 12:30 हुए हैं। ये देवस्थान देव दर्शन भी होंगे थोड़े बहुत और अच्छी ट्रिप होने वाली है। ये बहुत मज़ा आएगा। एंड और देखते हैं कि ये जो मेरी अल्ट्रोस है सीएनजी पे कितना माइलेज निकलती है। अभी फिलहाल तो देख सकते हो कि कुछ है ही नहीं, काटी भरी हुई नहीं है। सीएनजी की 2 काटी है, 3 काटी है और पेट्रोल की 2। त्या प्रकारे आमच्या सोबत आहे प्रशांत भाऊ आणि विशाल भाऊ। आम्ही 3 भाऊ चाललो आहोत कोकणात वाया कोल्हापूर। खूप मजा येणार आहे, रात्रीचा हा प्रवास होणार आहे आमचा। आणि जसं की तुम्ही बघू शकता आता आम्ही तळोजा मार्गे निघालो आहोत आणि रात्रीचे ऑलमोस्ट आता 1 वाजले आहेत आणि खूप मजा येणार आहे। चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तो अभी हम पुणे के आगे क्रॉस कर लिए हैं और अब ऑलमोस्ट हमारे फुल सीएनजी टैंक पे 190 किलोमीटर चल गई गाड़ी। दैट मीन्स एक अच्छा एवरेज दिया हुआ है और अभी फिर से हम फुल कर रहे हैं। और अभी फ़िलहाल हमारा लोको पायलट दूसरा है प्रशांत भाई, फिर रात को विशाल भाई चलाएंगे बाद में हम चलाएंगे। अभी से इतना मतलब थकान नहीं फील हो रही है। मित्रांनो आता थोडी जरा आमची स्ट्रेचिंग चालली आहे आणि मस्त क्लायमेट एकदम थंड गारवत चाललं आहे आणि अल्ट्रोजनी पण भाई चांगला मायलेज दिला आहे आणि हळूहळू जशी याची सर्व्हिसिंग होत राहील तर ही अजून मायलेज चांगला देईल। जसे की आम्ही बघू शकता की आम्ही इथपर्यंत एक 1100च्या सीएनजी मध्ये पोहोचलो आहोत कोल्हापूरला। ऑलमोस्ट आता कोल्हापूर 30 किलोमीटरच्या दुरीवरती आहे आणि भाई फुल सपोर्ट केला आणि सस्पेन्शन तर भाई 1 नंबर आहे गाडीचे। हा ना, कसं वाटतं? एकदम चिल्ड ना, एकदम फुल। हे आमचे रशियन बॉय बघा, रशियन बॉय। तर आता आम्ही आमची अल्ट्रोज इकडे पार्क केलेली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आणि मागे बघू शकता की ही आहे आमची लक्ष्मी आणि आम्ही आलो आहोत महालक्ष्मीच्या दर्शन घेण्यासाठी। आणि मी महालक्ष्मीशी हेच प्रार्थना करीन की जेही कोणी माझे व्लॉग बघताय त्यांच्या जीवनात लक्ष्मी माता प्रसन्न असायला हवी आणि माझ्यावरती पण प्रसन्न असायला हवी। माझ्यावरती फिलहाल बघा हिंदी इंग्लिश मराठी मिक्स चाललं आहे, कारण की आता मी हा जो व्लॉग आहे बहुतेक मराठीतच बनवण्याचा ट्राय करतोय। बोलो महालक्ष्मी अंबे माता की। हमारे दर्शन हो गए महालक्ष्मी अंबाबाई के और ये मेरा फर्स्ट टाइम था यहाँ पे। एकदम पॉजिटिव फील हो रहा है और इसी तरीके से हमारे अभी 4 दिन की ट्रिप बहुत सक्सेसफुल जाएगी। अभी हम जा रहे हैं, इधर से हम जाएंगे गोवा नहीं रत्नागिरी जाएंगे अल्ट्रोस के साथ। हम लोग ये घाट पे है, इतना बड़ा घाट है कि खत्म ही नहीं हो रहा और रास्ता इतना खराब है। अपनी सरकार क्या कर रही है? क्या कर रही है? राणीचा फोन येईल, कोण आहे रे पोलगायला, बोलून घ्या रे। तो अभी बारिश शुरू हो चुकी है हमारे कोकण में। बारिश ने स्वागत किया है कोकण में और ये देख सकते हो कि अभी तो सीमेंट का काम चालू है। कुछ टिप्पणियां गाइस, कुछ कहना चाहते हो प्रशांत भाई? बारिश है कोकण में, क्या बारिश है, सनरूफ की भी मजा लिया जा रहा है, पूरा पैसा वसूल किया जा रहा है इधर और हम लोग को सीएनजी मिलते जा रहा है। आमच्या 4 व्हीलर वरनं रिक्षाने आलो आहोत आणि आम्ही आमच्या काकाकडे चाललो आहोत लंच करण्यासाठी। काका आपण एक सांगतोय तर कोकणामध्ये पाऊस पडतोय तर कितीतरी शेत नुकसान मध्ये गेलं असतं ना, सर्वात जास्त अधिक नुकसान कुठल्या गोष्टीला झालं? भाताला झालंय ना? भाताचं जास्त हो। आणि त्यात करून आता बाकीची शेती आहे ना, नाचणी आहे, मोहरी आहे, पुन्हा म्हणजे हे सर्वच आहे, तर शेतकरी मधलं सर्व खराब झालं ना। आता रेट वाढतील सगळ्यांचे, आता रेटही वाढतात। बघू शकता जसे की मागे आमची अल्ट्रोज आहे आणि आम्ही रिक्षामध्ये आहोत। ही खरी मजा आहे, ही इकडची खरी मजा आहे। मागची खरी मजा नाही, ती एसीची मजा नाही, ही मजा आहे, ही मजा। ए कितवीला आहेस? किती? 2ला आहेस तू? दुसरी। गाइस लिटरली मतलब कल 12 बजे से ड्राइव कर रहे हैं हम तीनों और अभी फाइनली हमने विजावा रिजॉर्ट
तारकर्ली में चेक इन कर लिया है। और जैसे आप देख सकते हो ये हमारा एग्जीक्यूटिव रूम, 1 नंबर रूम से आप देख सकते हो। यहाँ से एक किंग साइज आपको बेड मिल रहा है, यहाँ पे आपको फ्रिज मिल रही है। कल तो बहुत थक गया था और आज है नेक्स्ट डे इन मालवन विसावा रिजॉर्ट में। जैसे आप देख सकते हो कि आपको कितना बड़ा रूम मिल रहा है, ये एग्जीक्यूटिव रूम है। आपको सीजन में अगर आप आओगे थोड़ा कॉस्टली पड़ता है, अदरवाइज ये वीकडेज में बहुत ही अच्छी से ओपन कर देता हूँ, वीकडेज में थोड़ा सस्ता पड़ जाता है ये रूम। और ये रूम की खासियत है ये, जैसे आप देख सकते हो कि अभी थोड़ी देर में यहाँ पे सनसेट हो जाएगा और यहाँ से आपको ये पुल व्यू मिल जाता है। मित्रांनो आता झालाय लंच टाइम आणि विसावा बीच रिसॉर्टच्या विसावा रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला एकदम ऑथेंटिक घरच्या पद्धतीने बनवलेला सी फूड, मालवणी सी फूड टेस्ट करायला भेटेल। जसं तुम्ही बघू शकता पापलेटची जी साईज आहे, तर इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चायनीज पंजाबी आयटम भेटणार नाही, एकदम ऑथेंटिक घरगुती पद्धतीने। इव्हन त्यांचं तुम्हाला किचन दाखवतो, जसं तुम्ही बघू शकता की किचन पण एकदम त्यांचं एकदम प्रॉपर ऑथेंटिक कोकणी टाईपनीच बनवलेलं आहे। म्हणजे तुम्हाला असं वाटेल इकडे की अरे हा किचन असा कसा, बट असं नाही आहे, एकदम घरगुती। सिटिंग एरिया पण बघा एकदम मस्तपैकी कोकोनटच्या झाडाखाली, ट्री खाली एकदम म्हणजे आहे। आणि इकडे आम्हाला तुम्ही बघू शकता प्रॉन्स पण एकदम काय हा तिथे पर्सल पण दिला गेलेला आहे आणि सोलकढी आहे आणि मस्तपैकी आता आमचा प्रोग्राम झालाय लंचचा। मित्रांनो आता झाली आहे संध्याकाळ आणि आता मी विसावा बीच रिसॉर्टच्या ओनर सोबत आहोत। सर कसे आहात, कसं वाटतंय तुम्ही सोबत? तर आता आम्ही इकडे ना सनसेटचा शॉट घेण्यासाठी आलेलो, पण तुम्ही बघू शकता सनने आमच्यासोबत प्रँक केला चांगला, सन आलाच नाही इकडे। आणि तुम्ही इकडे बघू शकता की आता मला जाऊन दिसलं की इकडे ना सिंधुदुर्ग फोर्ट आहे हा, जे की इकडनं दिसतंय आपल्याला जवळच। तर हा सर आमच्या थ्रू जेही कोणी येतोय तर त्यांना काय डिस्काउंट असेलच ना, काहीतरी 100% डिस्काउंट। चला या मग 100% डिस्काउंट। इकडे ना साखरपुडा होतोय मालवण मध्ये आणि आम्ही यांना ओळखत पण नाही, तरी पण आम्ही आता मालवण मध्ये एंट्री करतोय। यांनी बसायला पण व्यवस्था दिली आपल्याला 3-3। हे भेटलंय समोसा आहे नाश्त्याला। मी आलो आहोत राजकोट किल्ल्याला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघण्यासाठी आणि एकदम सुंदर स्टॅच्यू ह्या इकडे लाईक उभारला गेलेला आहे चिवला बीचच्या इथे। आणि बघू शकता इकडनं राजकोट किल्ला। ये ना बस ना भाई, यश भाऊच्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेल अतिथी बांबूमध्ये। आणि इकडची वैशिष्ट्य काही आपल्याकडे काय आहे, सी फूड पापलेट आहे, सुरमई पापलेट आणि मटन पण आहे। यांचं ऑथेंटिक घरगुती पद्धतीने इकडे बनतो। आणि जस्ट तुम्ही बघू शकता सुरमईची साईज केवढी मोठी आहे। आणि पाहू घ्या आणि यांची मटन थाली ऑर्डर केली आहे। जेवणाचे खरं म्हणजे जे मसाले लावलेत हां मस्त एकदम एक नंबर अप्रतिम आहेत, पूर्ण क्रिस्पी कुरकुरीत आहेत। आणि अजून डिशेस येणार आहेत, तर तुम्ही अगर मालवण नक्की येत असाल तर अतिथी बांबूला नक्कीच व्हिजिट करा। तुम्ही बघू शकता किती क्रिस्प आहे ही प्रॉन्स, तुम्ही बघू शकता किती क्रिस्प आहे, फुल ऑन वाटतं की डीप फ्राय केलं आहे ना। KFCचं लाईट व्हर्जन वाटतं मला काय। आणि ही पापलेटची तुम्ही साईज बघा, पापलेटची साईज बघा केवढी मोठी आहे आणि क्रिस्पी पण बघा केवढी आहे। टेस्ट करून बघूया कशी आहे तर तुम्हाला कळवतो। मसाला एकदम मालवणी मसाला यूज केलेला आहे पापलेटमध्ये, एकदम अप्रतिम। आणि नंतर जी कोटिंगची जी क्रिस्पीनेस आहे ती पण मस्त एकदम टेस्ट। ती बांबूच्या किचनमध्ये आहे मी आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 10 वाजले असतील, तरी पण तुम्ही बघू शकता स्वच्छता इकडची। आणि हे आहेत मिस्टर संजय सर, ही इज द प्राऊड ओनर ऑफ दिस रेस्टॉरंट अँड लेट मी। जर तुम्ही तो बोर्ड वाचला असाल तर ह्यांनी एवढे कष्टाचे दिवस काढलेत, म्हणजे ते विषारी वनस्पती खाऊन यांनी सुसाईड करण्याचा ट्राय केलेलं। नंतर मग यांना देवानी स्वामींनी एक अजून एक चान्स दिला जीवनाचा। मग यांनी चैतन्य हॉटेलमधून 10 रुपयाची पगाराने यांनी सुरुवात केली आणि आज एवढा मोठा साम्राज्य त्यांनी उभा केला आहे अतिथी बांबूचा। आणि नक्की मी असं हे नाही की मी तुमच्यासमोर आणि मग तारीफ करतोय, पण जी सुरमई आणि पापलेट थालीची मी ट्राय केली ना एकदम क्रिस्पी होती आणि त्यावरनं जो मालवणी मसाला एकदम चविष्ट टेस्ट होता। तर तुम्हाला काय बोलायचं आमच्या व्ह्यूअरला तुम्ही बोलू शकता। नमस्कार, तुम्ही आधी इथून इतक्या लांबून आलात आणि हे सगळं आनंदाचे जे माझ्यावर उत्सव करताय, साजरे करताय, बरोबर। पण
सर हे जे गोष्टी आहेत ना हे आपण स्वतः जेव्हा आपण एक कस्टमरला काही गोष्टी सर्व करतो देतो ह्या स्वतः आपण खरेदी केले पाहिजे. ही गोष्ट आपण ते बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. ही सगळ्यात पहिल्या आधी मालवणी माणसांना माझी विनंती. आणि हे आहेत मेन कुक. आणि जेव्हा मी ह्यांना भेटलो तर म्हणजे मी विचारलं की संजय सर कुठे, तर हे आपले बिझी होते इथे आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त होते फ्राय करण्यामध्ये. मला जसं की यश बोलला की तुम्हाला फ्राय करायला जाम म्हणजे आवड आहे आणि ती आवड दिसली आम्हाला तुमच्या चवीने फ्रायचे कुक. हा आणि तिथे एक दुसरे कुक आहे, मेन कुक आहेत. काय करा आहे सगळा माझा स्टाफ आहे ना हा माझ्या घरातला स्टाफ आहे. ते कामगार म्हणून माझ्याकडे नाही. हा ते मी नोटीस केली आहे. ते माझे अवयव आहेत. जसे आपल्या छत्रपतीने अच्छा जसे किल्ले सर केले तसं हा किल्ला सर करायला हे माझे मावळे राईट. आणि ह्या मावळ्यामुळेच मी आज या लेवलला आहे, ह्या यशापर्यंत पोहोचलो. तुम्ही बघू शकता विसावा बीच रिसॉर्टचे स्विमिंग पूलचे इथे आले आहोत. एवढा सुंदर दिसतोय ना भाई. इकडच्या मालकाने नाद केला पण वाया नाही गेला भाई. एक नंबर. असा स्विमिंग पूल ना तुम्हाला अख्ख्या सिंधुदुर्ग मध्ये भेटणार नाही. म्हणजे काय दिवस तिसरा मालवण मध्ये आणि आमची दिवसाची सुरुवात आम्ही स्वामी फॅमिली रेस्टॉरंट वरनं करतो आहोत. आणि तुम्ही बघू शकता आमच्या गाडीवरती कावळ्यांनी पण चांगले केलेल्या आहेत गोष्टी. आणि स्वामी हॉटेल एकदम प्रसिद्ध हॉटेल आहे मालवण मध्ये. नंबर जेवण होतं गाईस. पापलेट सुरमई आणि प्रॉन्स जो रवा फ्राय होता तो पण एक नंबर होता. आता असा विषय झालाय की कोकणात येऊन मच्छी खाऊन एवढे आम्ही आता वैतागलो होत ना भाई की विचारू नका. आणि आता कारचा आमचं आता वॉशिंगचं चाललं आहे प्लॅन. कारण की इकडनं आता आम्ही गोव्याला निघण्याचा प्लॅन चालला आहे. म्हणजे उठसूट कुठे पण आता गोव्याला पोहोचल्यानंतर कळणार नाही की पुढे अजून कर्नाटक तामिळनाडू काय सांगता येत ना. ब्लॉग केवढा मोठा जाईल. मधनं आता पहिल्यांदा मी बाहेर निघालोय. पहिल्यांदा मजा घेतोय म्हणजे माझ्या या गाडीच्या अल्ट्रोसच्या. बघू शकता एकदम सुंदर असा कोकण असा. अरे वा 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 अरे वा भाई साहब एक नंबर. वंडरफुल व्ह्यू फ्रॉम हिअर. आणि आता आम्ही आलो आहोत चिप्पी विमानतळला. तिथे बघू शकता आमच्या लेफ्ट साईडलाच आहे चिप्पी विमानतळ. आता आम्ही आलो आहोत उभा दांडा गणपती मंदिरच्या इथे. आणि ही जागा वेंगुर्लेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की सुंदर हा मंदिर इकडे उभारला गेलेला आहे. काय उभा दांडा गणपती. आणि इथे कसं माहिती का दिवाळीनंतर गणपती बाप्पांना बसवलं जातं. आम्ही कोकणातनं निघालो आहोत थेट गोवाला. आणि आता गोवा गाठणार आहोत आम्ही. पण परत 1-2 तासाने आम्ही परत मागे येणार आहोत. जरा गोव्याची हवा पण देऊ आपल्या अल्ट्रोजला असा आमचा चाललाय प्लॅन. आणि तुम्ही जसं की बघू शकता समोर की कसे रस्ते आहेत कोकणातनं. म्हणजे आम्ही मेन हायवेने जात नाही आहोत. आम्ही सागरी महामार्गाने हा रास्ता काटतोय गोव्यासाठी. तो इसी तरीके से गाइस अभी हम आरंभोल आ चुके हैं कोकण से. और बहुत ही लाइक अभी सनसेट का समय है. और यहाँ पे अभी बारिश का तो फिलहाल तो समय है नहीं. अभी एकदम प्रेजेंट एनवायरनमेंट है. थोड़ी ह्यूमिडिटी हवा यहाँ पे लग रही है. बात करते करते हम आ चुके हैं गोवा के टिटोस के गली में. और जैसे कि आप देख सकते हो कि फिलहाल तो क्राउड नहीं है क्योंकि रात के अभी बस 8-9 बज गए. नहीं कितना बजे 8:30 हो गए. 8:30 हुए. नहीं है इतना क्राउड वैसे. चौथा आणि चौथा दिवस आहे आज आमचा. आणि आज आम्ही गणपतीपुळेसाठी निघणार आहोत मालवणवरनं. आणि नाश्ता होतोय विसावा बीच रिसॉर्टमध्ये. मिसळपाव तुमची आहे ना हे घ्या. आणि शिरा मस्तपैकी दिसतंय इकडे. आय गेस हा पायनॅपलचा आहे. आम्ही आले आहोत कोकणच्या दक्षिण काशी असं म्हणणाऱ्या मंदिरात कुणकेश्वर मध्ये. बोट शोधता ऑलमोस्ट 6:30 वाजेपर्यंत पोहोचलो आहोत. जे बसरा नदीच्या पॉईंटच्या इथे ही एक अरब सागरमध्ये ही बोट जात होती. आणि फ्यूल संपल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे ही सरकत या गणपती रत्नागिरीच्या कोस्टल लाईनला आली. आणि इकडे जाऊन ती ऑलमोस्ट किती वर्ष आली ते ॲक्च्युली माहीत नाही. पण हे माहिती आहे की 2 महिन्यात तिचा इथं कॉन्ट्रॅक्ट निघाला. तर जेवढा पण सडलेला जो स्टील आहे तो आता कॉन्ट्रॅक्टमध्ये निघून जाणार आहे. अँड या आणि मित्रांनो आजचा दिवस आहे 5वा. आणि हा लास्ट दिवस असेल आमचा कोकणात. आणि आम्ही आता आलो आहोत टाउन प्राईड हॉटेलमध्ये. इकडे आमचा आजचा स्टे होता. आणि आता आम्ही इकडनं 2 मिनिटाच्या अंतरावरती गणपतीपुळे मंदिरात
एक नंबर रूम आहे तिकडे आणि जागा पण एक नंबर आहे, म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरतीच गणपतीपुळे मंदिर. दर्शन एकदम सुंदर झालेले आहेत आणि आता आम्ही आले आहोत इकडचं टुरिस्ट अट्रॅक्शन मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण बघायला. प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन आजूबाजूलाच आहे आणि मागे आम्ही आमची अल्ट्रोस पार्क केली आणि इकडनं तुम्ही बघू शकता. आता हे पोरांसाठी, छोट्या पोरांसाठी ठीक आहे, पण प्राचीन कोकण तिकडे तुम्हाला प्रॉपर म्युझियम टाईप सगळं दिलेलं आहे दाखवायला. समझ में नहीं आ रहा ना क्या है इधर. और ये है गाइस मिरर मेज, जैसे कि आप देख सकते हो कि बहुत जगह है आगे. बंद करना दरवाजा बंद. ते हेरा फेरी वाला सीन है इकडे. हेरा फेरी वाला अक्षय कुमार जाता है ना. समझ नहीं आ रहा किधर. इथे काच आहे फक्त, ही काच आहे. हा हे सरळ जा सरळ. बाहेर निघताना गडबड नको. का नाही होणार माहिती का, इथं काच. आता इथं मी तुला दिसत, तू मला दिसत. जरा दिमाग लावून चला. आता यो पारपर्यंत चला जावा पुढे. इथं काच आहे, इकडं इथे काच आहे, इथे काच आहे, हा. इथे काच आहे. अरे पण रस्ता तर काढायला हवा ना. एक्झिट. आता अडकलो बुलबुले मध्ये अडकलो. प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाई. अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास ते व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय, प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक्झिट करताना बोर्ड तुम्ही बघू शकता. 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन